नमस्कार, मी जयश्री स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्टिच बाय जयश्री शिंदे। तर मी इथे हा 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस घेतलेला आहे काठाचा। त्यापासून आता आपल्याला गुढीची साडी कशी बनवायची ते शिकायचं आहे। तर त्याची उंची घेतली आहे मी 25 इंच। तुम्ही थोडी कमी जास्त सुद्धा करू शकतात। तर 25 इंच जिथं मार्क केलेलं आहे तिथेच आपल्याला आडव्या साईडला 4 इंचावर सुद्धा मार्क करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला साडीच्या दुसऱ्या साईडला सुद्धा उंचीच्या साईडला 6 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे दोन्ही मार्क व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित टेप ठेवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे पट्टी असेल तर तुम्ही पट्टीचा सुद्धा इथे वापर करू शकता। मी चॉकने इथं मार्क करून घेत आहे। मार्क करून झाल्यानंतर आपण जिथे मार्क केलेलं आहे तिथे आपल्याला ते कट सुद्धा करून घ्यायचं आहे। तर ही 80 सेंटीमीटर साडीचा ब्लाऊज पीस आहे हा। तर यामध्ये आपण 2 साड्या बनवणार आहोत। दुसऱ्या साडीचा व्हिडिओ मी ती दुसऱ्या प्रकारची आहे तो मी नंतर तुमच्यासाठी अपलोड करेल। तर आधी आपण ही शाही मस्तानी साडी आपण गुढीसाठी शिवणार आहोत। तर तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा कपडा इथे वापरू शकतात। तर इथे आपल्याला प्लेट सेट करायची आहे। पहिली प्लेट सेट करायला जरा वेळ लागतो। व्यवस्थित टाचन पिनच्या साहाय्याने प्लेट सेट करून घ्यायचे आहे सर्व, कारण कपडा क्रॉस असल्यामुळे प्लेट सेट करायला जरा वेळ लागतो। तर 3.5 इंचाची आपल्याला साधारण एक प्लेट्स घ्यायची आहे। थोडी कमी जास्त सुद्धा तुम्ही, तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही जास्त मोठी सुद्धा घेऊ शकता। प्लेट सेट झाल्यानंतर आपल्याला त्यावर सुद्धा टाचन पिन लावून घ्यायची आहे, कारण कपडा जास्त सिल्की असल्यामुळे तो सरकत आहे आणि त्यामुळे आपल्या साडीचं फिनिशिंग सुद्धा बिघडू शकतं। त्या बिघडू नये म्हणून आपल्याला त्याच्यावरती टाचन पिननी पक्क करून घ्यायचं आहे। सर्व प्लेट्स आपल्याला एकसारख्याच घ्यायच्या आहे। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा कपडा वापरू शकता, काठाचा सुद्धा वापरू शकता, खणाचा सुद्धा वापरू शकता। अतिशय सुंदर अशी आपली ही गुढीसाठी साडी तयार होणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की आपण स्टेप बाय स्टेप काय करत आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील। तर मी असे खूप सारे यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। खूप सुंदर अशी ट्रेडिशनल आपली गुढीसाठी साडी तयार होणार आहे। तर आपल्या सर्व प्लेट्स इथे सेट करून झालेल्या आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। थोडा एक्स्ट्रा 1 इंच एक्स्ट्रा कट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला तिथे 1/2 इंचाची फोल्ड सुद्धा करायची आहे, म्हणजे अर्धा इंच आपलं तिथे फोल्डमध्ये जाणार आहे। अगदी तंतोतंत आपल्याला तो कट नाही करायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। तसंच पुढच्या साईडने सुद्धा 1 इंच अंतर ठेवून आपल्याला तो कट करायचा आहे। तर कट करून झाल्यानंतर आपल्याला जिथे आपण कट केलं होतं त्याच्यावर आपल्याला शिलाई टाकायची आहे, पण त्याआधी आपण प्लेट्सवर टिपा टाकून घेऊ। जिथे आपण प्लेट्स घातल्या होत्या त्या पक्क्या करून घेऊ आधी, म्हणजे आपल्या प्लेट्स मागे पुढे सरकणार नाही। तर आपण कटिंग केलेल्या भागावर 1/2 इंचाची फोल्ड करून त्याच्यावर सुद्धा आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। पुढच्या साईडने आपण कट केलं होतं तिथे सुद्धा आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पिको फॉलची मशीन असेल तर तुम्ही पिको सुद्धा करू शकता। पिको सुद्धा तिथे छान वाटेल। आणि फोल्ड करताना अजिबात कपडा खेचायचा नाही, कारण क्रॉस कपडा असल्यामुळे तो जास्त ताणतो आणि कपड्याला रिंकल्स सुद्धा येतात।
तर चांगली फिनिशिंग येण्यासाठी कपडा थोडासुद्धा आपल्याला ओढायचा नाही आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे आपली पूर्ण शिलाई टाकून झालेली आहे. वरती आता आपल्याला नेफा जोडायचा आहे साडीसाठी. तर ज्या टाचन पिन लावल्या होत्या त्या आपल्याला पहिले काढून घ्यायच्या आहे. तर नेफ्यासाठी मी इथे 4.5 इंच आणि रुंद आणि 8 इंच लांब अशी अस्तरचा कपडा काढून घेतला आहे. त्याचप्रमाणे साडीचा सुद्धा कपडा काढून घेतलेला आहे. तर साडीचा कपडा सुलट ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ते सुलट करून त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला हा नेफा साडीला जॉईन करायचा आहे, पण त्याआधी काठाचे साईड आणि बाकीच्या इतर 2 साईड ओपन आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला 1/2 इंच अंतर ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे आणि जास्तीचा जे कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता आपण हा साडीला नेफा जोडणार आहोत नाडी घालण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता झिगझॅग साईडनी आपल्याला आपला काठाचा बाजू आला पाहिजे, म्हणजे आपण जो काठ घेतलेला आहे वरती नेफ्याला तो झिगझॅग साईडने आलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच व्यवस्थित फोल्ड करायची आहे. तर पुढच्या साईडला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे नेफ्याचा आणि 1/2 इंच अंतर सोडून शिलाई टाकून घ्यायची आहे. तिथे आपण लगेच नॉटसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला नॉट तशीच टाकायची आहे, नॉटमध्ये ठेवायची आहे आणि व्यवस्थित पक्क करून घ्यायचं आहे. तर नॉट अशी मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर सुद्धा शिलाई टाकायची आहे. तर आपली शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला नेफा सुलट करायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली साडी तयार झालेली आहे आणि पाठीमागे नेफ्याला पॉकेट तयार झालेलं आहे जे आपण काठीमध्ये घालणार आहोत. तर आता आपण इथे नॉट लावली आहे, त्याच्यासाठी लटकनसुद्धा करणार आहोत. तर मी इथे 4x4चा कपडा काढून घेतलेला आहे चौकोनी, त्याचा त्रिकोणी फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यावरती मी शिलाई टाकून घेत आहे आणि आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच लटकन बनवायचं आहे. परत त्या त्रिकोणाचे 2 फोल्ड घालून त्याच्यावर शिलाई घेतलेली आहे आणि सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे. असंच लटकन आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा बनवायचं आहे. नॉट बांधल्यामुळे आपण गुढीला जे ढहाळे लावतो किंवा जे गाठी लावतो ते बांधण्यासाठी नॉटचा उपयोग होतो आणि जिथे आपण पॉकेट तयार केलेलं आहे तिथे आपण काठी घालू शकतो. कलश घालण्यासाठी सुद्धा तिथं आपला आणि कलशला बांधण्यासाठी सुद्धा आपला नॉटचा उपयोग होणार आहे. तर मी तुम्हाला काठीला सुद्धा ती लावून दाखवेल. अतिशय सुंदर अशी आपली ही झिगझॅग साडी तयार झालेली आहे. अतिशय शिवायला सोपी आणि सुंदर अशी साडी तयार झालेली आहे. मी तुम्हाला काठीसुद्धा घालून दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही साडी अगदी 10 मिनिटात तयार झालेली आहे कटिंग करून. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.